नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या टू द पॉइंट कार्यक्रमात मी किशोर आपलं स्वागत करतो. गोव्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर जमीन म्हणजेच लँड हा नेहमीच केंद्रबिंदू ठरलेला आहे. जमीन या विषयावरतीच गोव्याचं अस्तित्व आहे, गोव्याचं गोयकारपण अबाधित राहणार आहे. आणि या जमिनीच्या विषयावरनंच आज वेगवेगळे विषय घडताना आपल्याला दिसत आहेत. कुठेतरी गोवा हे छोटं राज्य आहे, त्यामुळे मर्यादित स्वरूपाच्या जमिनी या गोव्यात उपलब्ध आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्यामुळे याच गोव्याच्या जमिनीवरती अनेकांचं लक्ष लागून आहे. या जमिनी बळकावण्याचं काम सुरू आहे. वेगवेगळ्या विकास कामाच्या निमित्तानं या जमिनी संपादन करण्यात येत आहेत आणि नीज गोयकार आपल्या जमिनीपासून कुठेतरी वंचित होताना आपला दिसतोय. जर खऱ्या अर्थानं गोयकारपण किंवा गोयकार जर टिकायला हवा तर या जमिनींचं संरक्षण होणं मुळात गरजेचं आहे. आता या जमिनीच्या संदर्भात वेगवेगळे कायदे वेगवेगळे नियम आहेतच, परंतु जेव्हा गोयकारांच्या जमिनीचं रक्षण करण्याचा विषय येतो त्यावेळेला मात्र या सगळ्या कायदे किंवा हे सगळे नियम हे कालबाह्य ठरलेले आपल्याला दिसून येतात. या जमिनीच्या विषयावरनं यापूर्वी आम्ही एक मुलाखत केली होती आणि त्या मुलाखतीतनं मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया गोवन वार्ता लाईव्हकडे आलेल्या होत्या. आमच्यासोबत आज या विषयावरती चर्चा करण्यासाठी आहेत माजी मंत्री आणि माजी आमदार सदानंद मळिक सर. सर, तुमचं स्वागत आहे. सदानंद मळिक सर यांचा गाढा अभ्यास गोव्याच्या जमिनी संदर्भात आहेत, विशेष करून कोमनीदात आणि जमिनी संबंधित वेगवेगळे कायदे. सातत्यानं या विषयावरती अभ्यास करून सातत्यानं लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं काम हे मळिक सर सातत्यानं करतायत. मागच्या वेळेला जेव्हा आम्ही मळिक सरांसोबत अशा पद्धतीची मुलाखत केली होती, त्या मुलाखतीवरून अनेक खेडेगावातनं अनेक गोव्याच्या वेगवेगळ्या भागातनं आम्हाला प्रतिक्रिया आला की पहिल्यांदाच अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि या विषयावरती आणखी सविस्तर चर्चा होण्याची गरज आहे, जेणेकरून नेमकी परिस्थिती काय आहे आणि जमिनीच्या संदर्भात नेमके वास्तव काय आहे आणि सध्या ज्या भानगडी सुरू आहेत त्या काय आहेत. तर या अनेक विषयावरती आम्ही आजच्या या टू द पॉइंट कार्यक्रमात चर्चा करणार आहोत. सर, माझा पहिला प्रश्न, आम्ही जे लोकप्रतिनिधी निवडतो म्हणजे स्थानिक स्वराज्य पातळीवरती पंच, त्याच्यानंतर जिल्हा पंचायत सदस्य, मग त्याच्यानंतर विधानसभेचे आमदार, त्याच्यानंतर संसदेचे खासदार, तर विधानसभेसाठी जे आमदार आम्ही निवडतो, जे ऑलरेडी आम्ही निवडलेले आहेत, परंतु त्यांचं भवितव्य मतदान यंत्रात आहे, 10 रोजी ते उघड होणार आहे. ह्या आमदारांकडनं मोठ्या अपेक्षा असतात की त्यांनी आमचं ॲज अ जनता आमचं संरक्षण करणं, आमचे लाईव्हलीहूड त्यांचं संरक्षण करणं आणि व्यवस्थित सगळ्यांचं जीवन सुकर व्हावं या अनुषंगाने त्यांनी वेगवेगळे कायदे तयार करून वेगवेगळ्या दुरुस्त्या तयार करून या राज्याचं प्रशासन हाताळणं. जमीन हा जो विषय आहे, त्या जमिनीच्या संरक्षणासंदर्भात, त्या जमिनीच्या मालकी हक्काच्या संदर्भात किंवा त्या जमिनीचं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्याच्या संदर्भात या आमदारांची नेमकी काय भूमिका असते? आमदाराची जर भूमिका आम्ही पळोवपाची जाली जाल्यार आतां तुवें सांगलां तशें की कायदे करप, आवश्यक ते दुरुस्ती करप, जर अडचणी खंयच्यो येतात ते अडचणी काडून उडोवपाक लेजिस्लेटीव मेथड्स वापरप हे तेंचें काम. पण जो पर्यंत ते चौकस रावना कसल्यो बाबा अडचणी आसात, कितें तेका उपाय काडूंक जाय आणि आपूण सरकार हाडिना जाल्यार आपूण स्वताचे आपले प्रायव्हेट मेंबर्स बील हाडून सरकाराचें लक्ष वेधून घेवपाक जाय. ही अत्यंत म्हत्वाची भूमिका ही आमदाराची आसता. कित्याक बरेच फावटी सरकाराचे वेस्टेड इंट्रस्ट जर आसात जाल्यार थोडे फावटी सरकार ते दुरुस्ती हाडिना. पण अशा वेळाचेर तो ओपोजिशनाचो आमदार असो किंवा रुलिंगाचो सुद्धा असो, तो जर आपूण एमेंडमेंट मूव करीत लोकांच्या हिताच्या दृश्टिकोनानसून जाल्यार सगळ्या जनतेचें लक्ष त्याच्या कडेन वयता आणि कदाचित सरकाराक तो एमेंडमेंट दुरुस्ती हाडपाचें आश्वासन दिवचें पडटा विधानसभेक आणि ती दुरुस्ती येवन लोकांचो प्रश्न सुटावो जावं शकता. पण ह्या सगळ्या बाबतींत आमदार जितलो चौकस आणि अभ्यासान ते सगळे फुडें व्हरपी जाय. दुर्दैवान आज सद्याची परिस्थितीन आमकां तशें दिसना. हे खिलान नमूद करचें पडटा. बरोबर. सर, मला एक सांगा की 60 वर्ष झाले गोवा मुक्तीला. यापूर्वीही तुम्ही तुमच्या पहिल्या मुलाखतीत या संदर्भात अधिक स्पष्टीकरण दिलंच होतं. गोव्याच्या जमिनीच्या संदर्भात जे वेगवेगळे विषय आहेत,
म्हणजे जमिनीची मालकी जर आपण धरली तर त्याच्यात कुमरीदात आलं, देवस्थानच्या जमिनी आल्या, त्याच्यानंतर भाटकारांच्या जमिनी आल्या, त्याच्यानंतर कुळ मुणकार आले, त्याच्यानंतर वेगवेगळे प्रकार आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारांना वेगवेगळ्या पद्धतीचं ॲडमिनिस्ट्रेशन, वेगवेगळ्या पद्धतीचे कायदे आहेत. परंतु एक गोष्ट प्रामुख्याने आता सध्या जी उपस्थित झाली आहे ती म्हणजे ज्या ज्या वेळेला गोव्यात वेगवेगळ्या विकास प्रकल्पांसाठी जमिनी संपादन करण्याचं जे सत्र सुरू आहे, त्या जमिनी संपादन केल्यानंतर जेव्हा त्या लोकांना भरपाई देण्याचा विषय येतो त्यावेळेला त्या लोकांकडे त्या जमिनीच्या मालकी हक्काचे कागदपत्रच नाहीत असा विषय निर्माण होतो. आणि त्याच्यातनं नुकसान असं होतं की 100%पैकी केवळ 10 ते 15% लोकच आपले मालकी हक्क दाखवतात आणि भरपाई नेतात आणि जवळजवळ 80-75% 60% लोक हे भरपाईपासून वंचित होतात. आणि एकतर त्यांच्या हातातनं जमिनी जातात, त्यांना भरपाई मिळत नाही, म्हणजे देशोधडीला लागतायत. आणि हे सगळे घटक हे नीच गोंयकार आहेत. मालकी हक्क संदर्भात हा जो घोळ सुरू आहे गेली 60 वर्ष, त्याचं नेमकं कारण काय आणि ह्या कारणाला नेमकी काय परिस्थिती जबाबदार आहे आणि ज्याकडे या सरकारचं लक्ष जात नाहीये. प्रामुख्यान तुवें जो उल्लेख केला तो जमनी लोकां कडसून वळपाक लँड एक्विजिशन ऍक्ट हो मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्सिबल आसा. बरोबर. आणि दुसरे त्या लँड एक्विजिशनाची जी कॉम्पेन्सेशन मेळपाक जाय ते डॉक्युमेंट्स नासल्या कारणान लोकांक मेळना हो तुजो मुद्दो आसा. बरोबर. आता हांव भितर पयल्या पार्टा कडेन वयता लँड एक्विजिशनाचो. जेन्ना सरकार लँड एक्विजिशन करता नॉर्मली ते पयलीं करताले ते लँड एक्विजिशन ऍक्ट 1894च्या अंडर करता. आमी पार्श्वभूमी समजून घेवंक जाय गोंयची आणि गोंया इतर प्रदेशाची, भारताच्या इतर प्रदेशाची. लँड एक्विजिशन ऍक्ट 1894 हो जो आसा हो सरकारान ब्रिटीश सरकारान केल्लो. कित्याक केल्लो तर ब्रिटीश सरकाराच्यो जमनी ज्यो भारतान आसल्यो, ज्यो लोकांक दिल्ल्यो कल्टिवेट करपाक, पयशे ऑन द रेंट वर्साक तेंच्यांनी महसूल सरकाराक फारीक करचो पडटा आणि त्या बदला तांकां जमीन दिल्ली आसता. फुडें सरकाराक जर ब्रिटीश सरकाराक दिसलें की बाबा खंयचोय सार्वजनीक उपक्रम करपाक जाय, खंयचें इन्स्टिट्यूशन उबारूंक जाय किंवा समज पूल बांदूंक जाय आनी कितें करूंक जाय जाल्यार ज्यो जमनी लोकांक दिल्ल्यो आसा त्योच जमनी तांकां परत घेवच्यो पडटा. आनी त्यो जर जमनी परत घेतले जाल्यार तेका म्हणून तेंच्यांनी लँड एक्विजिशन ऍक्ट 1894 केल्लो. म्हणजे प्रामुख्यान ज्यो जमनी सरकारान दिल्या त्योच जमनी त्या लोकां कडल्यान परत घेवप आणि त्या लोकांनी ते जमनीचेर आपले कश्ट करून ती जमीन पिकावळी घालल्या म्हणून तांकां नुकसाण जातलें म्हणून तांकां नुकसाण भरपाई दिवप. म्हणून लँड एक्विजिशन ऍक्ट 1894 कॉम्पेन्सेशन ह्या शब्दाचो उल्लेख आसा, प्रायस आणि व्हॅल्यूचो उल्लेख ना थंय. कित्याक ते तांकां सरकाराचीच जमीन सरकार आपूण परत घेता, तुमकां तेजो नुकसाण जातली म्हणून भरपाई दिता. आमच्या गोंयान जेन्ना आमी विचार करता तेन्ना पयलो प्रश्न म्हाज्या मनान येता की वेदर दीस लँड एक्विजिशन ऍक्ट 1894 कॅन रियली बी एप्लायड इन गोवा. कित्याक तर जमीन सरकाराची असल्या शिवाय आणि सरकारान दिल्ली असल्या शिवाय सरकार ती घेऊ शकना. आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे सरकार ह्यो जमनी घेता पूण सरकारान ह्यो जमनी लोकांक दिल्ल्यो ज्यो घेता त्यो जर ते सरकारान दिवंक नसल्यो then you cannot enforce and apply the Land Acquisition Act 1894. You have to ask to the government, the acquiring authority आसा ताका विचारूंक जाय बाबा दिस इज हे तुवें जमनी आमकां केन्ना दिल्ल्यो, तूं आमच्या कडसून ते एक्वायर करून घेता. जर तुवें आमकां दिवंकूच ना जाल्यार तूं आमच्या कडसून ते घेता कशें. सो दॅट शूड बी द फर्स्ट पॉयंट टू चॅलेंज द एक्विजिशन, लँड एक्विजिशन. तूं म्हणटलो आता की सार्वजनीक उपक्रमांक मागीर जमनी मेळच्यो ना. यू कन्विन्स द पीपल अँड आस्क देम टू गिव्ह इट टू यू, but not by forcing them on the land acquisition. So land acquisition 1894 हे आमच्या गोंयान खरें म्हणजे एप्लिकेबल जायना. कित्याक इट कॅन ओनली बी एक्सरसाइज अँड एप्लायड इन केस ऑफ ए गव्हर्मेंट प्रॉपर्टी, गव्हर्मेंट लँड जी लोकांक दिल्ली आसा. दुसरो आता तुजो येयलो कॉम्पेन्सेशनाचो. सो हो तुमकां आतां जर सॅटिस्फाय जावपाक जाय कॉम्पेन्सेशनाच्या बाबतींत म्हणजे तुमी लँड एक्विजिशन ऍक्ट एक्सेप्ट केलो असो तेजो अर्थ जाता. जर तुमकां एक्सेप्ट करपाचेंच ना एक्विजिशन, तुमकां जमीन सोडपाचीच ना, यू हॅव टू चॅलेंज द लँड एक्विजिशन ऍक्ट ऑन दी ऑथॉरिटी ऑफ द गव्हर्मेंट टू एक्वायर द लँड.
जर कलेक्टर अपॉइंट तुमकां एक्सरसाइज करता आपले रायट जाल्यार कलेक्टरूच कसो निर्माण जालो हांगासून सुरू जावपाक जाय सगळें. बरोबर. सो यू हॅव टू फायट ऑन द डिफरंट लायन. नाव इफ यू एक्सेप्ट बाबा लँग्वेज आमी एक्सेप्ट केले आतां कॉम्पेन्सेशनाचो पार्ट आसा. सो हो कॉम्पेन्सेशन पार्ट हो नेगोशिएबल पार्ट जाता मागीर. आनी ते कॉम्पेन्सेशनाक आमचे गोवा लँड रेव्हेन्यू कोड जो आतां केला 1968 केला भितरूय बी प्रोविजन आसा. लोक म्हणटा की आमकां दुसरी जमीन दिवपाक जाय विकू फावटी ते आसा भितर डिस्पोजल ऑफ गव्हर्मेंट ग्रँड रुल्स 19 कितें तरी आसा तो तेजेर आसा ते बाबा ताका दुसरी जमीन दिवपाक जाय कल्टिवेबल म्हणून. सो एंड गव्हर्मेंट पीपल कॅन टेक दॅट एप्लाय दॅट ऑल्सो. पण बेसिकली माझ्या मता प्रमाणे लँड एक्विजिशन ऍक्ट 1894 कॅनॉट बी रायटफुली अँड लॉफुली अप्लायड इन गोवा. तर हाच एक प्रमुख मुद्दा म्हणजे तुमच्या बरोबर जेव्हा मागच्या वेळेला आम्ही चर्चा केली होती तेव्हा हाच प्रमुख मुद्दा उपस्थित झाला होता. या मुद्द्यावरनं मी अनेक वेळा अनेक ज्येष्ठ वकिलांकडे या मुद्द्यावरनं बोलण्याचा प्रयत्न केला की एक असा युक्तिवाद होतोय, त्या युक्तिवादाच्या बाबतीत तुमचं काय मत. तर माझा असा अनुभव आहे की या विषयावरती कुठलीही न्याय संस्थेतली व्यक्ती उघडपणे बोलायला तयार नाही की बाबा हा नेमका घोळ काय आहे. म्हणजे जेव्हा गोवा, दमण आणि दीव या 3 युनियन टेरिटरींचा जेव्हा भारतात समावेश झाला आणि या 3ही युनियन टेरिटरीच्या संदर्भात भारताचं प्रशासन लागू झालं त्यावेळेला दमण आणि दीव आणि गोवा यांच्या बाबतीत जो काय नेमका फरक झाला त्या फरकाचे परिणाम आज आपल्याला या सगळ्या अनुषंगाने पाहायला मिळत आहेत. आता अशी जर परिस्थिती आपण जर बोललो तर लगेच एक सरसकट आरोप होतो की तुम्ही लोक भारतात समावेश होण्यास विरोध करतात की काय, तुम्हाला गोवा हे स्वतंत्र राष्ट्र हवे की काय, किंवा तुम्ही अँटी नॅशनल आहात, अशा पद्धतीचे युक्तिवाद होतात. कदाचित याच कारणामुळे अनेक वकील या बाबतीत बोलायला तयार नसतील. परंतु हा जो फरक आहे म्हणजे गोव्याच्या बाबतीत भारतात जेव्हा गोव्याचा समावेश झाला त्यावेळेला ज्या गोष्टी भारत सरकारनं करण्याची गरज होती त्या गोष्टी भारत सरकारकडून झाल्या नाहीत आणि त्याचे परिणाम आज 60 वर्षानंतर आपल्याला वेगवेगळ्या कारणांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. हा जो काय ज्या घडामोडी झाल्या ते जरा आम्हाला स्पष्ट करून सांगा. पहिलं म्हणजे जेन्ना 12th अमेंडमेंट आफ्टर लिबरेशन ऑन 20 डिसेंबर 1961 अपॉइंटेड डेट आसा ती त्या टायमार पयलो 12th अमेंडमेंट केले कॉन्स्टिट्युशनाक आणि त्या इन 1962 आणि ते जे आसा पयली 14 तारखेक राज्यसभेन जाले मार्चाचे 20 तारखेक म्हणजे 14 तारखेक लोकसभेन 20 तारखेक राज्यसभेन 27 तारखेक ते पास जाले. सो ते जे 12th अमेंडमेंट आसा तितून गोवा, दमण अँड दीव युनियन टेरिटरी म्हणून डिक्लेअर केले कॉन्स्टिट्युशनात त्याचो समावेश झाला. रोखडेच ताच्या उपरांत गोवा, दमण अँड दीव ॲडमिनिस्ट्रेशन ॲक्ट पास जालो तेच दिसा 27 मार्च. आणि ऑन द सेम डे ऑल्सो आनीकूय रेग्युलेशन्स एक्सटेंड जावपाक हें केलो, लॉ पास केले, बिल हे काडले, ऑर्डिनन्स काडले, रेग्युलेशन्स काडली. आणि मागीर ताच्या उपरांत दमन अबोल्युशन ऑफ प्रॉपर्टीज ऑफ विलेजीस ॲक्ट येयलो. तो अत्यंत म्हत्वाचो भाग आसा. 2 गोष्टी आहा भितर, गोवा, दमण अँड दीव ॲडमिनिस्ट्रेशन ॲक्ट आणि अबोल्युशन ऑफ प्रॉपर्टीशिप ऑफ दमण. आता हे आमी जेन्ना घेवन पळयता न्ही तेन्ना आमच्या लक्षांत येता की जो पर्यंत सेंट्रल गव्हर्मेंटाक जमीन नासता, जमनीचेर अधिकार नासता तो पर्यंत सेंट्रल गव्हर्मेंटाक आपले लॉज एक्सटेंड करूंक गावना, माझे मत. तेका लागून दमन अबोल्युशन ऑफ प्रॉपर्टीज ऑफ विलेजीस केले त्यांनी. म्हणजे ज्यो जमनी दमणाक प्रॉपर्टायटरा कडेन आसल्यो त्यो तेंच्यो प्रॉपर्टायटरशीप अबोलिश करून द लँड इज वेस्टेड इन द सेंट्रल गव्हर्मेंट म्हटलें तेंच्यांनी. अँड त्याच कायद्यान तेंच्यांनी म्हटलें की पोस्ट ऑफ दमन इज क्रिएटेड, कलेक्टर इज क्रिएटेड फॉर दमन. दमणाक लागून कलेक्टराची नियुक्ती केली आणि ते सगळे जमनीचो ताबो तेणे घेवप आणि फुडले सोपस्कार पूर्ण करप हे तेणी करपाचें. म्हणजे दमण हो एक डिस्ट्रिक्ट म्हणून तयार जालो. नाव दिस डिस्ट्रिक्ट केम अंडर डायरेक्टली अंडर दी गव्हर्मेंट ऑफ इंडिया, सेंट्रल गव्हर्मेंटाची प्रॉपर्टी जाली. सो देअरफॉर वेन द लँड बिलॉंग्स टू द सेंट्रल गव्हर्मेंट, सेंट्रल गव्हर्मेंटाचे जमनीचो चीफ रेव्हेन्यू ऑफिसर इज ऑलवेज ए कलेक्टर. आणि त्याची सुरवातूच ईस्ट इंडिया कंपनी कडल्यान 1772 पयलो कलेक्टर अपॉइंट केला ईस्ट इंडिया कंपनी. आणि तीच परंपरा तशी उरली. म्हणजे हू इज अ कलेक्टर
collector is a office principal revenue officer of this for the land of the central government. So central governmentaची जमीन जी आसा त्या जाग्याचेर कलेक्टर आसचोच पडटा. सो तो जेन्ना तुवें दमन डिस्ट्रिक्ट केलो सेंट्रल गव्हर्मेंटान, डिस्ट्रिक्ट सेंट्रल गव्हर्मेंटाचे आसता, सो रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट, त्या रेव्हेन्यू डिस्ट्रिक्टाक एक कलेक्टर आसचो पडलो. मग ते कलेक्टराचो पोस्ट तेन्ना क्लियर केलो इन 1962. दिवाक ना, गोंयांक ना. पण the laws which were there in India were extended to the Union Territory of Goa, Daman and Diu. कित्याक तांकां एक करपाक शक्य जालें? बिकॉज दमन इज देयर प्रॉपर्टी, देयर लँड, डिस्ट्रिक्ट तांचो जालो. सो देरफॉर दमन फॉल्स इन द युनियन टेरिटरी ऑफ गोवा, दमन एंड दीव. सो तूं एका भागाक लॉ एप्लाय करिना, यू आर एप्लायींग सरळ सकट सबंद स्टेटीक. तुका ज्या जाग्यार लागता थंयसर तुवें तो घेवप. एक्चुअली अशें आसूंक जाय तें, ज्या जाग्यार लागता थंय तुवें तो वापरप. सरळ सकट सगळ्यांक लावप ना तो. बिकॉज यू डोंट हॅव युअर लँड इन गोवा, यू कॅनॉट एक्सटेंड युअर लॉ देर. त्यांची सिच्युएशन वेगळें आसा. आणि परत तुम्ही गोवा, दमन एंड दीव एडमिनिस्ट्रेशन ऍक्ट 1962 केला. हितून ऑलरेडी क्लियर केल्लें आहा की जे पयलींचे पोर्तुगीज कायदे आहा ते सगळे कंटिन्यू जातले म्हणून. and they will continue until they are amended to bring them in conformity with the Constitution of India. आणि ते 2 वर्सां भितर प्रक्रिया सेंट्रल गव्हर्मेंटान करपाची. पूण ते 2 वर्सां उपरांत जर ते करूंक ना जाल्यार आतां जे गोवा गव्हर्मेंट आनी गोवा असेंब्ली आमची एमेंड करता, हांवें घेतलेलें एकदां ऑब्जेक्शन, ते बरोबर न्ही. कित्याक जर तुमकां 2 वर्सांचो पिरियड घातला ते एमेंड करपाक आनी ते एमेंड करून ते सेंट्रल गव्हर्मेंटान, जाल्यार मागीर तुमी ते एमेंड करूं शकना. द स्टेट कॅनॉट डू इट. ही माझी भूमिका आसा. सो थंयच्यान आमी आतां जे पोर्चुगीज लॉ आमकां लागताले थोडे आमी वापरता. आतां पळय कोड ऑफ कम्युनिटी वापरता आमी, युनिफॉर्म सिव्हिल कोड वापरता आमी. सो सिलेक्टिवली वापरपाक स्टार्ट केले आमी. आनी बाकीचे लॉ आमी सगळे तेंचे वापरता. पेनल कोड आमचो वापरना आमी 1886 पोर्चुगीजाचो पेनल कोडूय आसा. टेनन्सीकूय प्रोविजन आहा तेंची, हेल्थाकूय प्रोविजन आसले, ऍक्ट आसले. सगळ्याच विशयाचेर जवळ टॅक्सेशनाचेर ऍक्ट आसले तेंचे, मायनिंगाचेर तेंचे ऍक्ट आसले. बट वी आर नॉट युजींग इट. आमी खंयचो वापरता? आमी ब्रिटीश लॉ वापरता. सो आमच्या कडेन हांगासर 2, एक रोमन बेस्ड लॉज आनी एक कॉमन लॉज हेंचे हांगासर कॉन्फ्लिक्ट जाले. आनी आमी गोंयकार हे दोगांय कायद्याच्या मदीं भरडले वयता. एक फावटी तूं हेजे डिफेन्स घेता पोर्चुगीज लॉचे, दुसरे फावटीक तो म्हणटा ना हो चलचो ना. सो हांगासर लोक सगळे लिटिगेशनूच सांबाळलेले आसा. आनी म्हाज्या मता प्रमाणे जो हो घोळ जाला न्हू, हो घोळ आमी सुरवातीक जेन्ना आमचे 1963 सरकार येयलें त्या टायमाचेर जे मंत्री आमदार आसले हे त्या कायद्याचो ज्ञान तांकां नासलें, इंडियन कायद्याचें ब्रिटीश कायद्याचें ज्ञान नासलें. आनी जे अधिकारी भायसून गोंयांत येयले तांकां पुर्तुगीज कायद्याचें ज्ञान नासलें. मग तुमचें हांगा कितें नेमकें आसा हे तांकां खबर नासलें. लॉ केला पार्लमेंटान की आसा ते कंटिन्यू करपाचें म्हणून, पण ते कितें तें तांकां कळना. सो तेंच्यांनी ज्या प्रमाणे डायरेक्शन दिल्या त्या प्रमाणे तत्कालीन आमचे मिनिस्टर्स आनी आमदारांनी आपली कार्यवाही फुडें केल्या आनी भितूनसून सगळो फुडें घोळ निर्माण जाला अशें म्हाजें मत. तुम्ही मगाशी एका गोष्टीचा उल्लेख केला, म्हणजे या संदर्भात ॲडव्होकेट आंद्रे परेरा हे नेहमी या संदर्भात युक्तिवाद करत असतात. राज्य सरकारकडे वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी ॲप्लिकेशन्स घातलेले आहेत, RTI मार्फत त्यांनी ॲप्लिकेशन घातले, परंतु त्यांच्या कुठल्याही पत्राला उत्तर देण्याचं धाडस हे आपलं ॲडमिनिस्ट्रेशन करत नाही आहे. आता उत्तर हे एकतर आयदर येस किंवा आयदर नो असायला पाहिजे, परंतु येसही म्हणत नाही आणि नोही म्हणत नाही. याचा अर्थ काय? म्हणजे कुठेतरी काहीतरी काळबेरा आहे. आता एक गोष्ट आहे की त्यांचा असा दावा आहे की कलेक्टर हे पदच अस्तित्वात नाही आहे गोव्यात आणि हु इज कलेक्टर टू डू ऑल दीज थिंग्स. असा जेव्हा प्रश्न केला जातो तेव्हा बाकीचे सगळेच हबकतात. ते म्हणतात हा आणि काय बोलतोय कलेक्टर, तू कलेक्टरला मानत नाही? अरे तो कलेक्टर आहे. परंतु गोव्याच्या बाबतीत गोव्यात लँड रेव्हेन्यू कोड हा मुळात लागूच होऊ शकत नाही. त्यामुळे कलेक्टर हे पदच कालबाह्य गोव्यात आहे. परंतु ही गोष्ट आज ॲडमिनिस्ट्रेशन किंवा सर्वसामान्य लोक कुणीही मानायला तयार नाहीत. आता मगाशी चर्चा करता तुम्ही एका गोष्टीचा उल्लेख केलात की पहिल्या विधानसभेत ज्या वेळेला गोव्याचे कायदा मंत्री होते एंथनी डिसोजा, त्यांनी विधानसभेत भाषण करताना या बाबतीत एका मुद्द्याचा उल्लेख केला होता. ते जरा आमच्या गोंयकारांना तुम्ही स्पष्ट करून सांगा. हांवें लँड रेव्हेन्यू कोडाचे फूल डिबेट्स वाचले आनी म्हाका त्यो इंट्रस्टींग दिसल्यो. म्हणून एक म्हणजे कितें तरी आसलें बाबा सरकारान हो लँड रेव्हेन्यू कोड हाडपाक 1968
एक गोष्ट क्लिअर झाली की लँड रेव्हेन्यू कोड वॉज रिक्वायर्ड फॉर दमन बिकॉज दमन इज अ डिस्ट्रिक्ट ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट झालो तो सो ताका गरज असली पण अशें कितें जालें की गोंयाकूय सबंद आनी दिवाकूय बी ते लागू जाले सगळ्या युनियन टेरिटरीकूच लागू आतां एक समज पॉकेटांनी समज पुर्तुगीजांनी ग्रांट केल्ल्यो लँड जाल्यार थंय लागू शकता म्हणून कदाचित तेंच्यांनी ते केलां आसतलें अशें धरलें पूण म्हाका डिबेट वाचता आसतना सुरवातीक जेन्ना बील इंट्रोड्यूस केलें आनी तेन्ना चर्चा जाताली तेन्ना हांव तुका एक पॅरेग्राफ ताचो वाचून दाखयतां एन्थनी जे डिसोजा तेन्नाचे लॉ मिनिस्टर म्हणटा आफ्टर लिबरेशन ऑफ दीस टेरिटरी government has appointed various functionaries like collector, the deputy collector, the mamletdar and the survey officer. However, so far there is no law under which these offices have been created. In absence of such a law, the existence of these officials becomes somewhat anomalous. This government has therefore increasingly felt the necessity of undertaking a comprehensive legislation for the administration of land, land revenue and related matters. आता हांगा लक्षात घेवपाक जाय हे 1968 तो सांगता मिनिस्टर सांगता की आमी ऑलरेडी कलेक्टर डेप्युटी कलेक्टर मामलेदार सर्वे ऑफिसर अपॉइंट केले पूण ते खंयच्या कायद्यान नुसार जावंक ना ते खंयच्या कायद्यान करूंक ना ते So far there is no law under which these officers have been created. असो कायदो ना तांकां ऑफिस पोस्ट क्रिएट करपाक आनी ताका लागून तेंची अपॉइंटमेंट इरेग्युलर जाता म्हणून आमी हे कॉम्प्रिहेन्सिव्ह लेजिस्लेशन करता सो प्रश्न असो मनात येता आनी तो फुडें ऑपोजिशनाचे आमदार आसले तेंच्यांनी विचारलो डॉक्टर जॅक सिकेरांनी फुडें ताका कॉन्फ्रंट केला की तूं तेंचे पोस्ट अपॉइंट केल्या म्हणून तांकां काम दिवपाक जाय म्हणून तूं लँड रेव्हेन्यू कोड हाडटा आमचे ऑलरेडी हांगासर लँडीच्या जमनीच्या संदर्भात ऑलरेडी कायदे आसात हे ताका उत्तरी बी ऑपोजिशना कडसून म्हणजे कॉन्फ्रंटेशन जाल्लें पण वस्तुस्थिती आमच्या लक्षात येता की पोस्ट पयलीं तयार केल्या आनी मागीर त्या पोस्टांक पुरक अशें जाय ते काम दिवपाक जाय म्हणून मागीर लँड रेव्हेन्यू कोड ताका लागून हो लँड रेव्हेन्यू कोड हाडला हे हेजेसून स्पश्ट जाता पण प्रश्न असो येता की जर लँड रेव्हेन्यू कोड हो लँड रेव्हेन्यू जेन्ना म्हणटा आमी तेन्ना खंयची जमीन सरकाराची जी लोकांक दिल्ली आसता ते जमनीचो लोकांनी पयशे दिवपाचे आसता एन्युअली रेंट ताका लँड रेव्हेन्यू म्हणटा किंवा प्रिमियम आसता ताका लँड रेव्हेन्यू म्हणटा अशी जी जमीन आसा तांकांच तो लँड रेव्हेन्यू कोड एप्लाय जावपाक जाय दुसऱ्या जमनीक तो एप्लाय जावंक शकना किंवा जी सरकारान ग्रांट करूंक ना ते जमनीक तो एप्लाय जावंक शकना आनी सरकार जर सरकारा कडेन जर अशी ग्रांट करपाक सेंट्रल गव्हर्नमेंटाक दिसलेले समज जशी दमणाची त्यांनी घेतली ताब्यान तशी गोंयची बी आसा प्रोप्रायटरशीप खंय जाल्यार तेणी खंय आसा जाल्यार ती अबोलिश करून गोंयाकूय त्यांनी डिस्ट्रिक्ट म्हणून गव्हर्नमेंट लँड म्हणून डिक्लेअर करपाक जाय आसली ती जावंक ना सो अनलेस अँड अंटील द सेंट्रल गव्हर्नमेंट states that the land in Goa west in the central government there cannot exist the post of a district collector तो revenue district जाऊ शकना आणि revenue district जर जाऊ शकना जाल्यार district collector जाऊ कलेक्टर असू शकना आणि कलेक्टर जर असू शकना जाल्यार तुजो तो लँड एक्विजिशन ऍक्ट असू शकना एनफोर्स करपाक सो हे सगळे जाल्ल्या कारणान जो अपॉइंटमेंट जाल्या कलेक्टराची आणि हे हितूर घोळ आसा म्हणजे तो बरोबर ना आंध्र पर्यटक जे म्हणटा ते योग्य आसा त्या दृष्टिकोनातून बिकॉज जोपर्यंत लँड डज नॉट वेस्ट इन द सेंट्रल गव्हर्नमेंट द पोस्ट ऑफ द डिस्ट्रिक्ट कलेक्टर शुड बी क्रिएटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटान तो रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट म्हणून पहिले डिक्लेअर करूंक जाय नॉट बाय द स्टेट रिऑर्गनायज करू शकता एक जिल्लो व्हडलो आहा तो धाकटो करू शकता किंवा दोनाचे 3 करू शकता पण बेसिकली तो डिस्ट्रिक्ट म्हणून रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटान डिक्लेअर करूंक जाय तो अजून पर्यंत केल्लो ना आणि त्याका लागून थंयसर डिस्ट्रिक्ट प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट रेव्हेन्यू ऑफिसर आसा कलेक्टर तो आसूं शकना हे आंध्र पर्यटनाचो तो मुद्दो बरोबर आसा पण आता प्रश्न येता की हो कलेक्टर गोंयान निर्माण जालो केन्ना तो म्हणटा की पयलीं ऑलरेडी गव्हर्नमेंट आता ह्या आतांचे ऑफिसर आर्ग्युमेंट कितें घेता बिकॉज ऑफ द लँड रेव्हेन्यू कोड देर इज अ कलेक्टर पण म्हाजो असो लँड रेव्हेन्यू कोड आसा म्हणून आसा लँड रेव्हेन्यू कोडाच्या पयलीं हांच्यांनी अपॉइंटमेंट केल्या ताका लॉ ना म्हणून लँड रेव्हेन्यू कोड पण दिस इज 1968 आय हॅव अ रेकॉर्ड टू प्रूव्ह दॅट द कलेक्टर पोस्ट वॉज देअर इन द 1965 कलेक्टराचो उल्लेख 1965 आसा गोंयान
there is one gazette of 14 October 1965. हितूर तेंच्यांनी एक नोटिफिकेशन पब्लिश केला इन बोथ लँग्वेजीस, पोर्चुगीज लँग्वेज आनी इंग्लीश गॅझेटान, गव्हर्मेंट गॅझेटान. भितर ते म्हणटा की पेडणेचे जे कांय गांव आसा, अरंबोल आसा, पाळशे आसा, पालये आसा, हे जे गांव थंयसरले आसात त्या गांवाची सर्वे, लँड सर्वे अंडर डिप्लोमा नंबर 764 ऑफ 26 नोव्हेंबर 1934 म्हणजे पोर्चुगीज डिप्लोमा, तो डिप्लोमाचे अंडर रेड विथ एग्रीकल्चरल टेनन्सी ऍक्ट ऑफ 1964. ओके, हेजे अंडर ते नोटिफिकेशन आसा. आनी थंय वयर म्हटल्यार कितें जनरल एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट, सकयल बरयल्लें आहा ऑफिस ऑफ द कलेक्टर, आनी त्या सकयल बरयल्लें आहा हेडींग लँड सर्वे डिपार्टमेंट. हेजो अर्थ कितें जालो, कलेक्टराचो उल्लेख 1965 कित्याक येयलो? द रिजन इज गोवा जेन्ना लिबरेट जाला तेन्ना डिस्ट्रिक्ट ऑफ गोवा, फिस्कल डिस्ट्रिक्ट, was headed by the director of civil administration. आणि जेन्ना एग्रीकल्चरल टेनन्सी ऍक्ट 1964 येयलो त्या टायमाचेर ते एग्रीकल्चरल टेनन्सी ऍक्टान कलेक्टराचे सेक्शन 2 डिफायन केला वॉट इज हू इज कलेक्टर. आणि भितर म्हटलां एनी पर्सन एक्टिंग अंडर धीस ऍक्ट, एनी ऑफिसर एक्टिंग अंडर धीस ऍक्ट टू परफॉर्म द ड्युटीज ऑफ कलेक्टर, एका कलेक्टर म्हणटा. म्हणजे टेनन्सी ऍक्टाच्या अंडर जो कलेक्टराची कार्यवाही करतात तो ऑफिसर करतात, त्या तो ऑफिसर कलेक्टर इज नॉट अ रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट, रेव्हेन्यू किंवा डिस्ट्रिक्ट कलेक्टर न्हू तो, रेव्हेन्यू डिस्ट्रिक्टाचो कलेक्टर न्हू तो. ही इज अ ऑफिसर अपॉइंटेड फॉर द स्पेसिफिक पर्पज ऑफ टेनन्सी मॅटर्स टू परफॉर्म द ड्युटी ऑफ ए कलेक्टर. सो ताका लागून त्या शब्दाक लागून कदाचित 1965 ची नोटिफिकेशनान ते एक सेक्शन तयार केल्लें बिकॉज ऑफ द टेनन्सी ऍक्ट कलेक्टराचे. पण तो कलेक्टर आणि हो कलेक्टर डिस्ट्रिक्ट कलेक्टर हो डिफरंट. ही इज ओनली अ प्लेन ऑफिसर, सिंपल ऑफिसर, नॉट द प्रिन्सिपल रेव्हेन्यू सेक्रेटरी ऑफिसर, नॉट द प्रिन्सिपल रेव्हेन्यू ऑफिसर ऑफ द डिस्ट्रिक्ट. ही इज ओनली अ पर्सन ऑफिसर एक्टिंग टू डिस्चार्ज द ड्युटीज ऑफ स्पेसिफिक ड्युटीज इन रिस्पेक्ट ऑफ द टेनन्सी. आणि फुडें तेंच्यांनी तेच कंटिन्यू केलें आनी ताका डिस्ट्रिक्टाचो म्हणजे रेव्हेन्यू ऑफिसर म्हणून ताका रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट करून ताका थंय हाडून तेंच्यांनी बसयलो, विच इज कम्प्लिटली अगेन्स्ट द लॉ. मला हे सांगा की दमण पद्धतीनंच समजा केंद्र सरकारनं त्यावेळेला कायदा जो दमणसाठी तयार केला तशाच पद्धतीचा कायदा जर गोव्यासाठी तयार केला असता आणि सगळे प्रॉपरायटरशिप बाकीचं सगळं जर त्यांनी ताब्यात घेतलं असतं आणि या सगळ्या जमिनी केंद्र सरकारच्या अशा पद्धतीनं जर दावा केला असता तर नेमकी काय परिस्थिती गोव्यात तसं उद्भवली करायला होत नव्हतं. तसं करायला होत नव्हतं असं म्हणायला एक कारण आहे की ज्यावेळी दमणच्या विलेजेसची प्रॉपर्टरशिप काढून घेण्यात आली, अबोलिश करण्यात आली आणि त्यांचे राईट्स एक्सटिंग्विश करण्यात आले, त्यावेळी दमणचे लोक, जमीनदार, प्रॉपरायटर्स हे कोर्टामध्ये गेले होते आणि सुप्रीम कोर्टात एक निकाल येयलो आणि सुप्रीम कोर्टाने एक आर्ग्युमेंट झालो त्यांच्या कडल्यान, हो आमच्याच अन्याय कित्याक दमणाचेर, गोंयांसून कित्याक अबोलिश करूंक ना. ओके, हो तेंच्यांनी मुद्दो सुप्रीम कोर्टान मानलेलो. त्या टायमार सुप्रीम कोर्टाचे जजमेंटान तेजेर स्पश्टीकरण आसा. ते म्हणटा, सुप्रीम कोर्ट म्हणटा त्या टायमार की गोव्याची परिस्थिती आणि दमणची परिस्थिती वेगळी आसा. तुमकां दमणाच्या ज्या प्रॉपरायटरांक जमनी दिल्या हे पोर्चुगीज गव्हर्मेंटान ग्रांट केल्या, पोर्चुगीज गव्हर्मेंटान ग्रांट केल्या आणि गोव्यान मोस्ट ऑफ द एरिया इज कवर्ड अंडर द कम्युनिदाद ऑर द कम्युनिदाद, गांवकारीज, जे पुर्तुगीजाच्या पयलीं कितल्या वर्सांसून आसा आणि तांकां पुर्तुगीजान गव्हर्मेंट ग्रांट्स तेंच्यो ना त्यो, दे आर एब्सोल्यूट ओनर्स, तेंचे वेगळे आसा ते, कित्याक ते पुर्तुगीज आसच्या पयलीं पासून ते ओनर आसा. सो देअरफॉर तेंचे अबोलिशन करूंक गावना बिकॉज दे आर नॉट ग्रांटेड द लँड बाय द पोर्चुगीज. Comunidades are not granted the land by the Portuguese. Therefore, abolition of a proprietorship in those villages of Goa is not possible. म्हणून ते गोंयाची संपूर्ण अबोलिशन करूंक गावना. हो तेंच्यांनी जजमेंटान स्पश्टीकरण दिलें. हेजो अर्थ असो जालो आतां सुद्दां जर कोणी करूंक सोदतलो जाल्यार सुद्दां ह्या विलेजींक जे आसा कमुनिदाद हांकां टच करूंक गावना. यू कॅन नॉट टेक अप देअर लँड. आता घेता हे सगळे बेकायदेशीर आसा, अनकॉन्स्टिट्युशनल आसा, बिकॉज दे वेर नॉट ग्रांटेड द लँड बाय दी
पोर्चुगीज. नाही, आता गोव्यातल्या कोमरीदादींची स्वायत्तता, गोव्यातल्या कोमरीदादींचं जो वेगळेपण आहे त्याच्यावरती जर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलं असेल तर मग आता जे कोमरीदादीचे घटक आहेत ते या सगळ्या गोष्टीबद्दल अनभिज्ञ का आहेत? म्हणजे अजूनही ज्या कोमरीदाद डिसफंक्शनल आहेत त्यांना जर पुन्हा रिवाईव्ह करायचं झालं तर ते रिवाईव्ह होऊ शकतं का? तर कोमरीदादीचा हा अधिकार सध्याच्या परिस्थितीत कुणीच का दखल घेत नाही? दखल घेणं हेजे रिजन की ते त्यांची ताकद इतली कमी करून दवरल्या सरकारान, हस्तक्षेप करून आणि त्या हस्तक्षेप बेकायदेशीर आसा. हेज्या विरुद्ध रिटालिएट करपाक, अगेन्स्ट वयपाक कोण तयार नासता. बिकॉज ईच अँड एवरी विलेज इज अ डिफरंट विलेज. आणि तुमकां याद जातली पळय की पयलींचे सगळे विलेजीस स्वतंत्र आसताल्यो. दे वर नॉट डिपेंडेंट अपॉन अदर विलेजीस. आपल्या सगळ्या कारभारांक, सगळ्या एक्टिविटीजांक ते स्वतंत्र आसल्यो, स्वायत्त आसल्यो त्यो. फक्त कायद्यान स्वायत्त नासल्यो, ते ॲक्च्युली त्यांच्या रिक्वायरमेंटान सुद्धा स्वायत्त आसल्यो. ते आपल्याक जाय तितक्यो वस्तू ते आपण स्वताच पुरयताले, आपल्याक तयार करताले. ते दुसऱ्याचेर अवलंबून नासले. इट वॉज वन विलेज रिपब्लीक इन फॅक्ट. स्वयंपूर्ण विलेज. एक विलेज रिपब्लीक आसले ते. सो देअरफॉर आता ते वेगळे वेगळे असल्या कारणान ते एकठांय प्रत्येकान आपूण रिपब्लीक वेगळो म्हणून ते एकठांय येवन ते फायट करतले हें जायना. नाजाल्यार आनी अजून ताका हांव सांगता की इफ दीस कम्युनिटीज अँड गांवकारीज कम टुगेदर, दे आर द ओनली पीपल हू कॅन सेव द गोवा फ्रॉम दी सच एन्क्रोचमेंट्स. नो वन एल्स कॅन सेव द गोवा नाव ॲट दिस स्टेज. पण हे शक्य होऊ शकतं का? होऊ शकतं, पण आता कोण करतलो? कोणी करपाचें? त्या सगळ्या लोकांनी एकठांय येऊन करूंक जाय न्ही ते. गोव्यात साधारणतः किती कोमरीदाद होत्या आणि आता सध्याच्या परिस्थितीत किती कोमरीदादी आहेत? जे दिसा गोवा लिबरेशन जाले ते दिसा 223 शेड्युल्ड विलेजेस आसा. कोड ऑफ कोमरीदाद जो आसा भितर तेंच्यांनी जे लिस्ट दिला भितर 223 आसा. 226 म्हणटा ते, पूण ते एक रिपिटेशन जाल्लें आसा. इट एक्चुअली 223. आनी तेच्या पयलीं जास्त आसल्यो, मोर दॅन 400 आसल्यो. पण त्यो विलेजीस ज्यो आसल्यो ह्यो पोर्चुगीजांनी जो तांचेर कंपल्शन घातलें की तुमी अमके पर्संटेज ऑफ द इन्कम आमकां दिवपाक जाय म्हणून, ते दिवपाक तांकां न जाल्ल्या कारणान थोडे फावटी किंवा इन्कम करपाक न जाल्ल्या कारणान त्यो बँकरप्ट कश्यो जावपाच्यो जाल्यो. ताका लागून त्यो डिजॉल्व करून त्यो जमनीची कोणाक तरी ग्रांट्स केल्यो आणि त्या ग्रांटी जो आसा ताका सांगलें तुवें अमके पयशे हांगासर आमकां भरपाचे म्हणून. दॅट इज हाव दोज कम्युनिटीज आर डिजॉल्व. बट वन गुड थिंग, जो डिप्लोमा नंबर 2070 आसा, प्रोमुलगेट केला ऑन 15 एप्रिल 1961, जस्ट 8 months बिफोर दी लिबरेशन, भितर क्लियरली म्हटलेलें आसा आणि तितून एक आर्टिकल ऍड केला. आय थिंक इट इज 648 समथिंग त्या कोडान, की ज्यो कम्युनिटी डिजॉल्व जाल्यो त्यो शक्य जाता जाल्यार रिवायव्ह करच्यो म्हणून त्याची तरतूद आहे त्याच्या भितर आसा. कित्याक ते प्रिएम्बलान तेंच्यांनी म्हटला की आपल्या कडल्यान मिस्टेक जाली म्हणून. दे वेर द इंडिपेंडेंट एज पर द ट्रिटी ऑफ आपोन्सो मॅक्सिया 1526ची, त्या प्रमाणे दे वेर द देअर विलेजीस. आमी भितर मेटेर जावपाचें न्ही, तेंची काडून घेवपाचें न्ही, आमकां तो रायट नासलो म्हणून तो एक्सरसायज जालो. आतां त्यो जाता जाल्यार परत्यो रिवायव्ह करच्यो अशें तेंच्यांनी म्हटलां. आनी कुमदाद जे आसा ते तांचे दोन आसा, एक पोजेशन आसलेले आणि एक डिरेत आसलेलो. म्हणजे डिरेत आणि युटील म्हणटा आमी. त्यांच्या जमनीच्या बाबतीन डिरेत हो आसा एमिनंट डोमेन आणि युसेज यूज म्हणटा पळय युटील म्हणटा ते तुमी वापरपी आसा ते पोजेशन आसून घेवन. त्यांच्या बाबतीन हो लागू ना म्हणून. दे आर एब्सोल्यूट ओनर ऑफ देअर प्रॉपर्टी. ताका हो जो फरक आसा पोर्तुगीजांनी किंवा गव्हर्मेंटान दिल्ले जमनीचो फरक, म्हणजे रायट ऑफ गिवन डायरेक्शन ऑर एमिनंट डोमेन लायज विथ द पोर्तुगीज गव्हर्मेंट अँड दी रायट टू यूज द लँड लायज विथ द पर्सन, हो जो आसा हे कुमदादच्या गांवांक आणि विलेज तांकां लागना म्हणून. दे आर दी एमिनंट डोमेन. त्यांचे रायट टू डिरेक्ट आणि रायट टू यूज हे हो फरक तांकां लागना. सो दे आर एब्सोल्यूट क्लियर. म्हणून कदाचित ते रिजनूय आसूं येता सेंट्रल गव्हर्मेंटाची ती लिडरशीप त्या टायमाची हुशार लिडरशीप आसली ती. तेंच्यांनी फ्रिडम स्ट्रगल करून येयल्ले ते. तांकां खबर आसली कदाचित की हे शक्य ना गोंयान करप आणि केल्यार ताचो फार रिचींग इम्प्लिकेशन जावं शकता म्हणून तेंच्यांनी ते करूंक नासतले. पण गोंयान प्रशासन चलोवंक जाय म्हणून केवळ दमनाच्या माध्यमांतसून तेंच्यांनी एंट्री घेतली. पण ह्यापूर्वी वेगवेगळ्या कारणामुळे आपल्याला असं आढळून आलं की कोमनीदाद ज्या संस्था आहेत
त्यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला मोठ्या प्रमाणात. त्याच्या संदर्भातल्या अनेक बैठका, अनेक चर्चाही झाल्यात. इथे टी कुन्हा हॉलमध्ये अशा पद्धतीची एक बैठकही झाली होती आणि त्याच्यात वेगवेगळ्या कम्युनिटीचे घटक एकत्र येऊन त्यांनी आपल्या पद्धतीने त्याचा पाठपुरावा केला होता. परंतु सरकारला माहीत आहे की जर कम्युनिदादी आल्या आणि एकत्र झाल्या तर सरकारचं महत्त्वच नष्ट होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त त्यांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न झाला. गोवा मुक्त झाल्यानंतर प्रामुख्याने विषय आला तो आता त्यावेळेला वेगवेगळ्या गोष्टींची गरज होती, इन्फ्रास्ट्रक्चरची गरज होती, रस्ते, धरणं, वेगवेगळे प्रकल्प. आता जुवारी ॲग्रोचा जर आपण उल्लेख केला तर जुवारी ॲग्रोसाठी त्यावेळेला भाऊसाहेब बांदोडकरांनी तिकडच्या म्हणजे सांकवाळ कम्युनिटीकडनं ती जमीन घेतली. म्हणजे एक गोष्ट स्पष्ट झाली की जर जमिनी घ्यायच्या असतील तर त्या कम्युनिदादाच्या परवानगीनं जमिनी घेणं हा एकच पर्याय त्यावेळेला होता आणि कम्युनिदादाकडनंच त्या जमिनी घेण्यात आल्या. ह्या संदर्भातलं म्हणजे कम्युनिदादीकडनं जेव्हा जमिनी घेतात त्यावेळेला ती प्रक्रिया कशी काय होते? प्रक्रिया म्हणजे जो प्रोसिजर फॉलो करता तो रिक्वेस्ट केला गव्हर्मेंटान. नॉर्मली दॅट रिक्वेस्ट कम फ्रॉम द गव्हर्नर ऑफ गोवा. देन द मॅटर गोज टू द जनरल बॉडी. इफ द जनरल बॉडी डिसाइड्स दॅट इन द इंटरेस्ट ऑफ द विलेज, आपले त्यांचे विलेजीन जाता म्हणजे तांकां इंटरेस्ट आसा, सो लेट इट बी. द गव्हर्मेंट ऑल्सो कित्याक अल्टिमेटली गव्हर्नर हो अपिलेट ऑथॉरिटी जाता कम्युनिदादी लास्ट. मिनिस्टर बी लागना एक्चुअली. एडमिनिस्ट्रेटर ऑफ द कम्युनिदाद इज डायरेक्टली सपोज टू रिपोर्ट टू द गव्हर्नर ऑफ गोवा. ओके. त्या टायमाचेर सो जो कितें मॅटर आसा त्या टायमाचेर पण एडमिनिस्ट्रेटर जो आसतालो वॉज नॉट अ गव्हर्मेंट एम्प्लॉई. प्लीज रिमेंबर दॅट. हो लेट केला आणि आय हॅड ऑब्जेक्टेड इन द असेंब्ली. डॉक्टर विल्फ्रेड मिस्किता वॉज अ रेव्हेन्यू मिनिस्टर आणि हांवें तो एडमिनिस्ट्रेटर घालपाक गव्हर्मेंट एम्प्लॉई डेप्यूट करपाक हांवें ऑब्जेक्शन घेतलेलें. शूड नॉट बी डन म्हणून. कित्याक तो जो आसा तो एक खंयचो तरी गांवकारूच आसतालो, एडमिनिस्ट्रेटर आसतालो तो, अँड देर ताका नॉलेज आसतली तेजी. सो म्हणून आणि ही वॉज डायरेक्टली आन्सरेबल टू दी गव्हर्नर. मदीं मिनिस्टराचो हस्तक्षेप जाय नासलो. जेन्ना एम्प्लॉई अपॉयंट करता तूं हू इज ट्रान्सफरेबल फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, तेन्ना साहजिकच मिनिस्टराचो हस्तक्षेप, गव्हर्मेंटाचो हस्तक्षेप भितर जाता. सो तुम्ही प्रोसेस जर म्हणशीत जाल्यार आतां जसो अफ्रामेन तुम्ही प्रोसेस फॉलो करता, सिमिलर टायप ऑफ रिक्वेस्ट वॉज कमिंग अप. आतांय म्हणून गव्हर्मेंट एम्प्लॉईक जर जमीन जाय, हाऊसिंग प्लॉट जाय जाल्यार कितें करता शेवटी अल्टिमेटली द रिकमेंडेशन कम्स फ्रॉम दी गव्हर्मेंट. ओके, गव्हर्नर. सो तो मागीर जनरल बॉडी डिसायड करता आणि तो क्लियर करता. सो जवळ सेम प्रोसिजर इज बींग फॉलोड हियर ऑल्सो इन दीस पर्टिक्युलर केस. सर, कोमनीदाच्या बाबतीत तुम्ही माहिती दिलीच. त्याच्यानंतर राज्यात सर्वेक्षण झालं आणि 1/14चा उतारा हा एक नवीन प्रकार आला. आणि त्यावेळेला झालं असं की सर्वेक्षण झाल्यानंतर सगळ्यांची नावं त्या 1/14च्या उतारामध्ये समाविष्ट करण्यात आली आणि बिचारे जे गरीब लोक होते, सर्वसामान्य लोक होते, त्यांना वाटलं की हा 1/14चा उतारा म्हणजेच आपल्या जमिनीच्या मालकीचा दाखला. त्यांनी तो बिचाऱ्यांनी व्यवस्थित सांभाळून वगैरे ठेवला. परंतु कालांतराने एक गोष्ट लक्षात आली की 1/14चा उतारा याला काहीच महत्त्व नाही. आता मलाही सांगा, जेव्हा लँड एक्वायर केली जाते तेव्हा त्याच 1/14च्या उतारावरती लँड ॲक्विजिशन ऑफिसर नोटिसा पाठवतो. जर तो जमीन मालकीचा दाखला नाही तर मग तुम्ही त्या 1/14च्या उतारावरनं नोटिसा पाठवता का? आणि त्या नोटिसा पाठवल्यानंतर ती नोटीस घेऊन जेव्हा तो माणूस येतो लँड ॲक्विजिशन ऑफिसरकडे की मला तुमची अशी नोटीस आली आहे, सो मला तुमची भरपाई द्या, तर तो म्हणतो अशी कशी भरपाई मिळणार, तुम्ही दाखले दाखवा. मग जमीन मालकीच्या बाबतीत नोटिसा पाठवण्यासाठी 1/14चा उतारा आणि भरपाई देताना 1/14चा उताराला काय महत्त्व नाही. आता मला एक गोष्ट तुमच्याकडनं हवी आहे जी प्रामुख्याने सगळ्या गोयकारांना माहिती, गोयकारांसाठी गरजेची आहे. ती म्हणजे त्या 1/14च्या उतारावरती अवलंबून असलेले लोक, जेव्हा त्यांना कळलं की हा 1/14चा उतारा म्हणजे तुमच्या मालकी हक्काचा दाखलाच नाही, त्या लोकांनी आता आपल्या मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे आणि कशा पद्धतीनं त्यांना पुढे जावं लागणार आहे. आता हो तुझा मुद्दो परत आम्ही मूळ मुद्द्याचेर येयले, सुरवातीच्या एक्विजिशनाच्या. म्हणून म्हटलें हांवें पळय की एक्विजिशन करप गोंयांत शक्य ना. बिकॉज गोंयाची जमीन ही सरकारान दिल्ली न्हू. तूं जर थंयच ताका पयलीं ब्लॉक केल्लो जाल्यार तुका हो फुडें हेजो मुद्दो येवचोच नासलो. पण आतां जेन्ना तुमी ताका ब्लॉक परमीट केलो भितर येवपाक, त्या टायमार यू हॅव टू फॉलो दॅट. तुवें ताका परमीट केलो न्ही, यू एक्सेप्टेड हीज डॉक्युमेंट वीच इज नॉट ए करेक्ट रायटफूल डॉक्युमेंट, लॉफूल डॉक्युमेंट.
त्याला काही किंमत नाही, इट इज नॉट इवन हॅव्हिंग द प्रिझम्पटिव्ह व्हॅल्यू. आणि मुद्दम पळय तूं त्या 114 म्हणजे कितें, एक फॉर्म नंबर 1 आणि दुसरो फॉर्म नंबर 14 दोगूय एकठांय केल्या अँड दॅट इज 1 and 14. एक फुडल्यान आसता एक फाटल्यान आसता. आता त्या फॉर्म नंबर 1 क्लियर बरयल्लें आसता की टेन्युअर कितलो, जमनीचें नांव, ऑक्युपंटाचें नांव, टेन्युअर कितलो, प्रायस कितलो, किंवा फोर कितलो किंवा प्रिदियल कितलो, हे सगळे कॉलम ब्लँक आसता भितून. कित्याक ब्लँक आसता? If it is a rightfully given land to the person by the government, why these columns are blank? And why does the court doesn't take the cognizance of it? थंयसर प्रिदियल कांय बरयलें ना, फोर कांय बरयलें ना, रेंट कांय बरयलें ना, कांयच बरयलें ना. सो हाव इनकम्प्लीट डॉक्युमेंट इज, हाव कॅन इट बी एक्सेप्टेड, अँड वाय यू शुड एक्सेप्ट इट ऑल्सो. इट इज बीन यूज फॉर एव्हरी पर्पज. इट इज बीइंग यूज, आम्ही स्वतःहून ते एक्सेप्ट केलां. आम्ही लोकांनी एक्सेप्ट केलां की हो उतारो म्हणजेच सारकें म्हणून सगळें. पयलो म्हणजे कलेक्टर सारको म्हणून आमी एक्सेप्ट केलो. आता तेणी उतारे तयार केले ते सारके म्हणून एक्सेप्ट केले. सो एव्हरीथिंग फाउंडेशनच जर चुकलां जाल्यार फुडलें सगळें चुकत वयतलें आनी तूं त्या प्रमाणे ती कर्माची फळां भोगची पडटली. सो देअरफॉर तूं जर सांगता म्हाका बाबा हांव ऑक्युपंट म्हणून, जाल्यार हांव सांगता आय एम नॉट ए ऑक्युपंट, आय एम अ प्रॉपरायटर म्हणून. तुज्या कडेन कितें आसा? ऑक्युपंट म्हणजे शेवटी कोण? ताबेदार, कब्जेदार. कब्जेदार. तूं कब्जेदार आसा आनी तो कब्जो तुका कसो दिता तो? की अंडर आर्टिकल 299 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन तो कॉन्ट्रॅक्ट जावपाक जाय ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नर बाय कलेक्टर अँड ऑन बिहाफ ऑफ दॅट ऑक्युपंट. तो स्वता तरी किंवा त्या जाणट्यांनी कोणी तरी केल्लो आसूंक जाय एग्रीमेंट, आनी भितर बरयल्लें आसूंक जाय की ही अमकी जमीन, इतली तेजी एरिया, अमक्या प्रकारची जमीन, ताका सायडीक अमके लोक आसा, तो अमक्या पयशांक आपूण तुका दिता, वर्साच्या वर्साक तुवें अमके पयशे आपल्या ऑफिसान हाडून भरूंक जाय. हो एग्रीमेंट आसता. ते एग्रीमेंट जर आसा जाल्यार तो 1 and 14 आसपाक जाय, रेकॉर्ड ऑफ रायट्स जाता. अदरवायज तो रेकॉर्ड ऑफ रायट्स जायना. तूं म्हाका सांगतलो की तूं ऑक्युपंट म्हणून, हांव म्हणटा हांव ऑक्युपंट न्हू. तुज्या कडेन कितें आहा? सरकारा कडेन कितें प्रूफ आहा की हांव ऑक्युपंट म्हणून? हांव मालक. तूं दाखय तुवें म्हाका ग्रांट दिल्या म्हणून. हे अशें जायना. लोकांनी जर पयलींच अशें झगडी सोडून करीत जाल्यार ते फुडें आनीक फुडें येना. आता आमकां जी सगळी आमी कर्माची फळां भोगता पळय, वी हॅव एक्सेप्टेड द रेकॉर्ड ऑफ रायट्स एज द करेक्ट डॉक्युमेंट. आनी तूं जे म्हणटा की टायटल म्हणून ताका किंमत दिना म्हणून, बिकॉज द सुप्रीम कोर्ट हॅज सेवरल टायम्स गिवन अ डिसिजन सेईंग दॅट रेकॉर्ड ऑफ रायट्स, आमच्या गोंयानूच न्हू भायर सुद्दां, की रेकॉर्ड ऑफ रायट्स डज नॉट क्रिएट एनी टायटल नॉट एक्सटिंग्विश द टायटल म्हणून. इट हॅज नो मिनींग, इट इज नॉट, इट डजंट गिव एनी टायटल. आनी हांगासरले त्या टायमाचे कलेक्टर आसले मेर वर्धन, हांचे एक लेटर सायन मारलेले आसा म्हजे कडेन दिल्ले की दीस सर्वे इज फॉर द रेव्हेन्यू, रेकॉर्ड ऑफ रायट्स आर फॉर द रेव्हेन्यू पर्पज, इट डजंट क्रिएट अ टायटल ऑर एक्सटिंग्विश द टायटल म्हणून. आता म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आणि गंभीर विषय मी तुम्हाला सांगतो की ज्या 1/14च्या उतारावरती तुमची मालकी ठरत नाही, त्या 1/14च्या उतारावरती घर दुरुस्तीसाठी सरकारचं अर्थसहाय्य मिळतं. त्या 1/14च्या उतारावरती शेतकऱ्यांना वेगवेगळ्या शेतकरी योजनासाठी त्या 1/14चा उतारा हा मान्य केला जातो. त्या 1/14च्या उतारावरती बारीक घर जे असतं लोकांचं, ते सरकारच्या कुठल्या तरी गृह योजनेखाली त्या घराची दुरुस्ती वगैरे सगळं केलं जातं. परंतु ज्या वेळेला लँड एक्वायर केली जाते आणि ते दुरुस्त केलेला बंगला जेव्हा एक्वायर केला जातो, त्यावेळेला तोच माणूस तोच 1/14चा उतारा घेऊन जातो आणि सरकार त्याला सांगतं की बाबा रे, हा तुझा 1/14चा उतारा चालत नाही, तुझा डॉक्युमेंट आण. म्हणजे प्रशासनात निव्वळ थट्टा आणि निव्वळ अशा गोष्टी सुरू आहेत की सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम हे प्रशासनाकडनं सुरू आहे. आता मालकी हक्क, 1/14चा उतारा, ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी झाल्याच. परंतु या सगळ्या गोष्टी जर आपल्याला आता व्यवस्थित जर त्या गोष्टी जर जाग्यावरती घालायच्या झाल्या, नीज गोंयकार कोण आणि बाहेरून आलेले लोक कोण, आता पुन्हा परत तोच वादाचा मुद्दा ठरेल. पोगो बिल, ज्या बिलाची सगळ्यांनीच थट्टा केली, त्यांचं असं म्हणणं आहे की 1961 ही डेडलाईन आपण फिक्स करावी आणि त्याच्यावरनं ठरवावं की कोण गोयकार आणि कोण गोव्याबाहेरनं. आता गोव्याबाहेरून आलेले लोक म्हणून त्यांना आम्ही परत पाठवू शकत नाही, परंतु एक कॅटेगरी, वेगवेगळ्या कॅटेगरी बनवू शकतात. एक नीज गोयकार, त्याच्यानंतर
त्या काळापासून गोव्यात स्थलांतरित जाऊन इथे स्थायिक झालेले लोक, त्याच्यानंतर मग कालांतराने वेगवेगळ्या गोष्टीसाठी येऊन स्थायिक झालेले लोक, अशा जर वेगवेगळ्या कॅटेगरी जर तयार केल्या आणि त्या कॅटेगरीनुसार जर हे प्रश्न सोडवले गेले तर ती गोष्ट ह्या गोष्टी सोडवणं शक्य नाही का? म्हाका दिसना, कित्याक जेन्ना तूं आतां पोगो बिलाचो संदर्भ घेतलो पळय की गोंयचे बाबा गोमंतकीय कोण अशें म्हणून, तो प्रश्न केंद्रान सॉल्व केल्लो आसा म्हज्या मता प्रमाणे. जे गोवा दमन अँड दीव सिटीजनशीप ऑर्डर आसा पळय 1962 इश्यू केल्ली 27 मार्चाक, भितर क्लियर केलां की हू इज अ गोवन. सो थंय अजून पर्यंत तुजे एक म्हायतीक लागून सांगता, गोवा इंडियन सिटीजनशीप ॲक्ट 1955 कितलेशे फावटी एमेंड केलो, पण गोवा भितर इन्क्लूड जावंक ना अजून पर्यंत इंडियन सिटीजनशीप ॲक्टान. नंबर 1. तेजे एक गोवन सिटीजन कशें जाले, आतां जे 1961 उपरांत जांचो बर्थ जाला दे आर एक्चुअली कवर्ड अंडर द कॉन्स्टिट्यूशन एज द बॉर्न इन इंडिया, सो ही इज अ सिटीजन ऑफ इंडिया. पण जे 20 डिसेंबर 1961च्या पयलीं जल्माक येयल्या, म्हणजे जांकां आतां 60 वर्सां जालीं, ते आसा पळय न्ही, ते डीम्ड सिटीजन्स आहा. कित्याक तर त्या टायमार 27 मार्चाक गोवा 1962 गोवा दमन अँड दीव सिटीजनशीप ऑर्डर म्हणून इश्यू केली. भितर तेणी एनी पर्सन हू इज बॉर्न इन गोवा बिफोर 1961 ऑर हूज आयदर पेरंट आर बॉर्न इन गोवा ऑर ग्रँड पेरंट हे ताणी भितर घातला, ही इज डीम्ड टू बी इंडियन सिटीजन, प्रोवायडेड जर तेणी डिक्लरेशन दिलें टू द एडमिनिस्ट्रेटर की आपल्याक आपूण पयलींचीच सिटीजनशीप रिटेन करता म्हणून, देन ही विल बी नॉट. आनी मायनर जर कोण आसा जाल्यार तेजे मेजरांनी मागीर चेंज करूं येता, मेजरांनी दिवपाची, हे तेंचो एक ऑर्डर आसा ती. बट इट इज ए ऑर्डर. सो वी आर डीम्ड सिटीजन्स. इफ 60 years क्रॉस जाल्या, इज डीम्ड सिटीजन, he is not a citizen by birth. He is a citizen of Portugal by birth. And he is deemed to be citizen of India. आता डबल सिटीजनशीप गोल जाता, डिस्कशन बी ते हांगाच येता आनी थंयसरूच ठरता की हू इज अ गोवन. सो तुवें जर डिफायन केला की जो 20 डिसेंबर 1961 पयलीं किंवा जेचे पेरेंट्स बॉर्न जाले, हांगासून तूं डिसायड कर न्ही, म्हणजे 1961 ही कट ऑफ डेट घेवन फुडें काम सगळें करूं येता. बाकीचे आहा ते गोवन न्हू. सो आनी जो डिफरन्स जावपाचो अत्यंत म्हत्वाचें रिजन आसा कितें की आतां जर आमी डेमोग्राफी गोंयाची पळयली जाल्यार मायग्रेशन इतलें जाल्लें आसा की आतां गोंयकार अल्पमतान वयपाचें जाल्यार हांगासरूय कांय प्रोविजन जावपाक जाय. बरोबर. आतां हांगासर येतले मेजॉरिटी ते जातले, वोटींग रायट तांकां वयतलो. सो तुमी म्हणटा सगळे ऑल आर इक्वल. पण आतां कोणाक थोड्यांक वायट दिसतलें हांव म्हटलें जाल्यार, बट Goans are not equal in rank and status with their counterparts in India, बाकी स्टेटींनी citizenship. Reason, Goans were already citizen during the Portuguese rule, but Indians were not citizen of Britain during the British rule. They were only the subjects. म्हणून हांवें म्हज्या एका आर्टिकलान बरयलें की बंकी फोर्ट 1910-11 कितें तरी एक ऑल इंडिया काँग्रेस अधिवेशन जाल्लें, थंयसर तेंच्यांनी 11 थंयसर तेंच्यांनी मागणी केल्ली अधिवेशनान त्या काँग्रेसीन की जर गोंयान परकीय सत्ता आसून गोमंतकीय जर सिटीजन आसा, नागरीक आसा आनी तांकां सगळे हक्क मेळटा जाल्यार ते आमकांय बी ब्रिटिशांनी दिवचे म्हणून. सो दॅट मिन्स दे नो दॅट लेवल 2 आसा. Because they were living in the estate of the British, and we were living in our own land, and Portuguese has not claimed that Goa is their estate. मुद्दा महत्वाचा असा. So one part is the estate, another part is not estate. So therefore हे जे आसा हे डिफरंट लोक, ते आसा ते डिफरंट लोक. आता जरी आमी अंडर कॉन्स्टिट्यूशन एक जाले जाल्यार देर शुड बी सम डिफरन्स उरता तेंच्या भितरले. म्हणून तेंकां जे लॉ लायिल्ले those laws were meant for the subject. हांगा जे लॉ केल्ले, हांगासर 1822 निवडणुका सुरू जाल्या गोंयान, अँड विच वेर कंटेस्टेड बाय हिंदूज, मुस्लिम्स ऑल्सो अँड क्रिश्चन्स, सगळे आसताले भितर 1822. एक आर्टिकल फाटल्या दिसांनी पब्लीश जाल्ले बाय रिसर्च पब्लिकेशन, सेंट झेवियर कॉलेजचे प्रोफेसर, सगळो आढावा घेतला भितर. सो प्रश्न असो येता की हांगा ऑलरेडी सिटीजन आसले, हांगासले लोक आपले जमनीन रावताले. पोर्चुगीज हॅड नॉट क्लेम दॅट गोवा इज द स्टेट,
and now the laws which were meant for the state are extended to Goa, and we are the victims of it. And therefore, there should be some criteria to differentiate that if at all we want to save Goa. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. मोपा विमानतळासाठी जवळजवळ 80 लाख स्क्वेअर मीटर जमीन सरकारनं मोपा विमानतळासाठी घेतली. आता लिंक रोडासाठी जवळजवळ 2.5 लाख स्क्वेअर मीटर. विषय असा आहे की त्या 80 लाख स्क्वेअर मीटरच्या जमिनीच्या संदर्भात फक्त 15% लोकांना नुकसान भरपाई मिळाली. उर्वरित 85% लोकांना नुकसान भरपाई मिळाली नाही, कारण त्यांच्याकडे त्या संदर्भातली कागदपत्र नाहीत. तीच परिस्थिती लिंक रोडच्या बाबतीतही होणार आहे. तीच परिस्थिती अन्य प्रकल्पाच्या बाबतीतही तीच परिस्थिती. आता सरकार जेव्हा एखाद्या प्रकल्पासाठी जमीन संपादन करतं आणि त्यावेळेला लोक भरपाईपासून वंचित राहतात, परंतु हीच जमीन जेव्हा त्या लोकांनी जर मोठमोठ्या बिल्डरांना विकली असती, तर ते बिल्डर त्या लोकांकडचा 1/14 उतारा ग्राह्य धरतात. त्या लोकांना सांगतात तुम्ही काही एक करायची गरज नाही, तुम्ही फक्त त्या डॉक्युमेंटवरती सही करा, हे तुमचे पैसे घ्या. आता मला सांगा, वारंवार एक प्रश्न हे राजकारणी करतात की गोयकर आपल्या जमिनी का विकतात? गोयकरांनी आपल्या जमिनी विकू नयेत. म्हणजे गोयकरांनी आपल्या जमिनी विकू नयेत, सरकारनं त्या ताब्यात घ्याव्यात आणि गोयकरांना भिकारी करून सोडावं. मग गोयकरासमोर एकच पर्याय राहतो की सरकारनं जर जमिनी घेतल्या तर आम्ही भिकारी बनणार आहोत, त्यापेक्षा ह्या जमिनी विकून मोकळं झालं तर निदान आम्हाला काय पैसे तरी मिळणार आहेत. हा साधा प्रश्न या राजकारण्यांना का कळत नाहीये? मी स्वतः मुख्यमंत्र्यांना प्रश्न केला होता की मोपा विमानतळाचा स्थानिकांना काय फायदा? तर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं की मोपा विमानतळ आल्यानंतर सभोवताली जे लोक आहेत त्यांच्या जमिनींना व्हॅल्यू येणार. कसला व्हॅल्यू येणार? कर्माचा व्हॅल्यू येणार. 1/14 उतारा जमीन विकण्यासाठी खाजगी बिल्डरांना जर ग्राह्य ठरतो, तर तोच 1/14 उतारा हा सरकारी दरबारात शून्य, अर्थहीन का बनतो? आता ह्या प्रश्नाचे उत्तर आणि जे तोड ही विधानसभेने काढून जाय. खरं म्हणजे हांवें तुका पयलीं सांगल्या पळय, एक्स्ट्रॅक्ट्स ऑफ 114 इज नॉट अ डॉक्युमेंट ऑफ टायटल. So document of title no, and therefore there is a need to send the instructions to all the registrar, civil registrar, sub registrar, ki no sale deed should be executed only on the basis of extracts of 114. पयलींच्या तेंपार अशें जायनासलें. पोर्तुगीज तेंपार ताका फॉर्मेलिटी आसताल्यो, ते सगळे पळोवचें पडटालें. इन्स्क्रिप्शन रजिस्टर आसा काय ना, नवें रजिस्ट्रेशन करचें पडटालें, एविडन्स सोदताले ते. आतां तशें कांय ना. तो सब रजिस्ट्रार सांगले, तो म्हणटा ती जबाबदारी तुजी, परचेज केला न्हू तेजी जबाबदारी ती. हांव फक्त म्हाजें काम रजिस्ट्रेशन करता. हा विषय विधानसभेतही चर्चेला आला होता. ते काम म्हाजें हांव रजिस्ट्रेशन करता, ते फुडले तेंच्यांनी पळोवपाचें म्हणून. दीस वॉन्ट हेल्प. सो विधानसभेनूच तेजेर तोड काडपाक जाय आनी ते कंपल्शन करपाक जाय. अँड वी शूड नॉट ब्लायंडली फॉलो द इंडियन लॉज. आमकां कितें सोयीचें पडटा तें आमी विचार करूं. वी आर अ स्टेट नाव. आमी सोयीचें आमकां कितें पडटा तें पळोवपाक जाय. आमचे जर लोकांचेर अन्याय जाता आनी आमचे जर लोक देशधडी लागता जाल्यार तांकां वाटोवपाक जो प्रयत्न करूंक जावंक जाय तो प्रयत्न विधानसभेच्या माध्यमांतसून जावंक जाय. तो जाताना दिसना. आनी म्हणून तेजेर जर तोड म्हणशी एक सोंपो उपाय आसा म्हाजें मत. वेन गोवा वॉज लिबरेटेड, गोवा वॉज हेडेड बाय डायरेक्टर ऑफ सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन, रायट. गोवा ॲडमिनिस्ट्रेशन ॲक्ट 1962 सांगता, सेंट्रलान केल्लो, की जे ऑफिस आसा ते तशेंच कंटिन्यू जावपाचें म्हणून. ओके. टेनन्सी ॲक्ट केल्ल्या कारणान कलेक्टराचेर परतो येता हांव. टेनन्सी ॲक्ट केल्ल्या कारणान थंय कलेक्टरची व्याख्या येयल्ल्या कारणान तो ताबो कलेक्टराचो डायरेक्टर सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशना कडेन दिलो. सो डायरेक्टर सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसान कलेक्टर म्हणून एक सेक्शन जालें आनी त्या कलेक्टराकूच फुडें रेव्हेन्यूचो हेड केलो डिस्ट्रिक्टाचो, कायद्या भायर, घटना बाह्य पद्दतीन. आनी फॉर युअर इन्फॉर्मेशन, जी जमीन एक्वायर करता ही जर इस्टेट नासा, आर्टिकल 31A ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज व्हेरी क्लियर ऑन दॅट, अँड आर्टिकल 300A, ही दोन्ही जर समोर धरून वाचली तुवें जाल्यार आमच्या गोंयचीचो अंतर्भूतूच जायना हेच्या भितर, कॉन्स्टिट्यूशना भितर. कुमदाक तर बिलकुल जायना. जाल्यार तूं तें कॉन्स्टिट्यूशन तांकां लागू कशें जाता? आमी सगळे एक्सेप्ट करता. वी वॉन्ट टू लिव्ह इन इंडिया, पण अजून पर्यंत अनफॉर्च्युनेटली द लँड इन गोवा इज नॉट इंटिग्रेटेड इन टू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. जोपर्यंत
जे नॉर्थ इस्टर्न स्टेटी आसा तसो तांकां स्पेशल हे दिला स्टेटस दिला तसो स्पेशल स्टेटस गोवाक मेळोंक जाय. अदरवायज गोवा रिमेन्स आउट ऑफ दी एम्बीट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. प्लीज रिमेंबर दॅट. हेजे फुडें फार रिचींग सिरियस कॉन्सिक्वन्सीस आसा. अशें जेन्ना लोक देशोधडी लागतले आनी ते जेन्ना एकठांय येवन जर आनी कितें विस्फोटक जावपाक लागले जाल्यार हे मुद्दे मागीर त्या टायमार येतले चर्चेक. सो देरफॉर सरकारान ताबडतोब हेजेर कारवाई करून गोवा हो स्पेशल स्टेटसान घालूंक जाय सो दॅट दे वील बी एबल टू प्रोटेक्ट देअर लँड. जशें मिझोराम, अरुणाचल प्रदेश किंवा नॉर्थ इस्टर्न स्टेटी बाकीचे आसा, मणिपूर सारकेल्यो, तांकां आपले स्वतंत्र थंयसर तुका जमीन घेवंक गावता ना, थंय तेंचे वेगळे कायदे आसा. तशीच सिच्युएशन गोंयची आसा. सो थंयसर स्पेशल रायट जाय. 40 आमदार करपाचो स्पेशल स्टेटस न्ही किंवा फायनान्साक लागून स्पेशल स्टेटस नाका. गोवा इज सेल्फ रिलायंट. प्लीज रिमेंबर दॅट. गोवा वॉज रिच ड्युरिंग द पोर्चुगीज टायम ऑल्सो कंपेर्ड टू द रेस्ट ऑफ द कंट्री म्हणजे इंडिया. आणि आतांय बी गोवा आमी वयरूच आसता बिकॉज वी आर सेल्फ रिलायंट. आमचो एक चुकीचो समज आहा की आमी सेल्फ रिलायंट ना म्हणून. पण भारत सरकारान हेजेर सखोल चर्चा करपा जाय. आतां पळया गोवा कशें परिस्थिती आहा ती. पेपराचेर वाचता आमी पोर्ट ऑथॉरिटीक लागून ते वटेचो असंतोष चल्ला, रेल्वेक लागून थंय प्रॉब्लेम जाला, हे वटेन मोपा लिंक रोड जाले, फाटल्या दिसांनी ते मेळावले शेड मेळावले जाल्ले, ते वटेसून तनमड प्रोजेक्टाक लागून जाता, हे वटेसून फॉरेस्टाक लागून जाता. सो आनी फाल्यां सकाळी मायनिंगानूय प्रॉब्लेम आहा. थंय एक जर नवी ऑथॉरिटी करून दवरशात सो तेंचे ऑथॉरिटी मोपा एअरपोर्ट ऑथॉरिटी हांगासरली करून दवरशात जाल्यार मागीर शेवटी गोवा खंय उरलो मागीर. अँड वॉट इज द व्हॅल्यू ऑफ द असेंब्ली अँड वॉट इज द व्हॅल्यू ऑफ द एमएलएस. ते लोकल ऑथॉरिटी जातकूत. दुर्दैवानं हे विषय हे पार्लमेंटमध्ये चर्चेला येण्याची खूप गरज आहे. म्हणजे गोवा हा कसा वेगळा आहे आणि गोव्याला सांभाळण्यासाठी, गोव्यातल्या लोकांना सांभाळण्यासाठी काय करावं लागणार आहे. स्पेशल स्टेटसचा मुद्दा आम्ही विधानसभेत चर्चेला घेतो, परंतु एकही पात्र खासदार आमच्याकडनं पार्लमेंटमध्ये जात नाही जो हा विषय घेऊन पार्लमेंटमध्ये चर्चा करणार. दुर्दैवानं 5 टर्म खासदार उत्तर गोव्याचे असलेले श्रीपाद नाईक यांच्याकडनंही कधीच हा प्रश्न चर्चेला आला नाही. आणि तिथे फ्रान्सिस सार्दिन आहेत, ते इथे येऊन बडबडतात पण पार्लमेंटमध्ये जाऊन ते काहीच करत नाही. हे गोयकरांचं खरं दुर्दैव म्हणावं लागेल. सर, माझा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला. 60 वर्ष झाली गोव्याच्या मुक्तीला. आत्ताच तुम्ही उल्लेख केला काय नेमकी परिस्थिती गोव्यासमोर आज निर्माण झाली आहे. गोव्यातनं मोठ्या प्रमाणात लोक एकतर विदेशात जात आहेत किंवा इतरत्र ठिकाणी रोजगार व्यवसायाच्या निमित्तानं जात आहेत. हा गोवा खरोखरच गोयकरांसाठी शिल्लक राहणार आहे का? एक, तुम्ही कायद्याच्या वेगवेगळ्या गोष्टी आता समजावून सांगितल्या, परंतु जे कायदे तज्ज्ञ आहेत तथाकथित, ते कायदे तज्ज्ञ ह्या विषयावरती अजिबात भाष्य करत नाहीत. त्यांच्याकडे मी अनेक वेळेला हा विषय घेऊन गेलो, परंतु ते ह्या विषयावरती काही बोलायलाच तयार नाहीत. त्यांचं मौन नेमकं या विषयावरती का, याचंही उत्तर मिळत नाही. कदाचित तांकां एक संशय हा आसतलो की आपल्याक कोणी कितें म्हणत, देशद्रोही म्हणत आनी कितें म्हणत. पण फाटल्या दिसांनी जस्टीस चंद्रचूडान एक आनी तेजी न्यूज जाल्ली टायम्स ऑफ इंडियान बी, म्हणजे बाकीच्या पेपरांनी सगळ्याच पेपरांनी हायलायट जाली ती. त्यांनी म्हटलेलें की जर सरकार चूक करता जाल्यार सरकार चुकता हे चुकता म्हणून लोकांनी सांगूंक जाय, सोसूंक जायना. खंय चुकता जाल्यार तांकां गव्हर्मेंटाक एक्सपोज करूंक जाय. यू हॅव टू एक्सपोज द गव्हर्मेंट अशें तेंच्यांनी म्हटलां. सो ते एक्सपोजर कित्याक जाय की सगळें बरे भशेन सुरळीत चलोवंक जाय म्हणून. तेंचो अत्यंत बरो स्टेटमेंट तो. अँड आय फुल्ली एग्री अँड एंडोर्स विथ दॅट स्टेटमेंट. म्हणून हे एक्सपोज करपाक जाय, ही जबाबदारी ते जर ते सेक्टरांचे आसा, लिगल सेक्टरांचे, जाल्यार तेंच्यांनी हे जस्टीस चंद्रचूडान जे कितें सांगलां तेजी अंमलबजावणी करूंक जाय. आमी बाबा गव्हर्मेंट चुकता जाल्यार गव्हर्मेंटाक चुकता जाल्यार एक्सपोज करपाक जाय. ते जर वगी रावले जाल्यार फुडें अशेंच जातलें. म्हणून म्हाजी सुद्दां रिक्वेस्ट त्या प्रोफेशनाच्या लोकांक आसा की तेंच्यांनी हे सगळें एक्सपोज करपाक जाय. आतां आमचे सगळे जर आमी पळयलो मूळ गाभो चर्चेचो जाल्यार जमीन जेची सत्ता ताकद कलेक्टरा कडेन आसा. म्हाका एक मन केन्ना केन्ना प्रश्न पडटा आनी हांव तो आतां सोडटा पब्लिके कडेन. फाल्यां सकाळी जर विधानसभा जी कॉन्स्टिट्यूट जाता ते विधानसभेन समज ठरयलें की जो गोवा सेंट्रल गव्हर्मेंटा कडेन ना, तो डिस्ट्रिक्ट रेव्हेन्यू, आमचो रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट ना, सेंट्रल गव्हर्मेंटान डिक्लेअर करूंक ना, पयलींच्या सरकारान चुकीन ताका
हांगासर बसयलो. आता ती चूक आमी दुरुस्त करता आणि ते कलेक्टर पोस्ट अबोलिशन करता आणि ज्यो ड्युटीज आसा पयलींच्यो चलताल्यो त्यो आमी डायरेक्टर सिव्हिल ऍडमिशना कडेन काडून दिता आणि डायरेक्टर सिव्हिल ऍडमिशन 2 करता आमी, एक हांगा आणि एक मडगांव, आणि कलेक्टराचें ऑफिसूच आमी बंद करून उडयता. आणि त्यो सगळ्यो जर कितें रिस्पॉन्सिबिलिटी आसा टॅक्सेशनाच्या बाबतींत तो पयलीं डायरेक्टर सिव्हिल ऍडमिशन पळयतलो, तोच पळयतलो तो, कित्याक हेजी कलेक्ट गरज थंय आसली, त्या हेका लागून पोस्ट क्रिएट केल्लो, गोंयान पोस्ट क्रिएट करूंक ना. अशें जर म्हटलें जाल्यार म्हाका मदीं मदीं दिसता की बरेचशे प्रश्नच सॉल्व जातले म्हणून. पण ते होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? त्यांनी करावं तसं. जर त्यांना इंटरेस्ट आहे गोवा प्रोटेक्ट करायचा, आणि केंद्र नाही विचारू शकणार तुम्ही डिस्ट्रिक्ट कलेक्टरचं ऑफिस का बंद केलं म्हणून, कारण तुम्ही सेंटरने तो रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट म्हणून डिक्लेअर नाही केलं. बरोबर. आणि तो तुम्ही करायला पाहिजे होता, तुम्हाला ते करता आलं नाही, करू शकत नाही तुम्ही, म्हणून आम्ही ते बंद केलं. त्याची गरज त्यावेळी होती, 87 नंतर त्याची नाही गरज. मग काय होणार? विचार लोकांनी करायला पाहिजे या बाबतीत. मला वाटतं शेवटचा प्रश्न, जे नीज गोंयकार आहेत, जे गोंयकार आहेत, जे गोवा मुक्तीपूर्व काळापासून ज्यांच्या अनेक पिढ्या या गोव्यात राहत आहेत, त्यांची मुलं, त्यांची भावी पिढी सध्या कार्यरत आहे आणि उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीनं ते भविष्याकडे बघतायत. या लोकांनी गोव्यात राहून आपलं उज्ज्वल भविष्य बघावं की पॅकिंग करायला आता सुरुवात करावी? नाही, त्यांनी गोवा सोडू नये. माझा रिक्वेस्ट आहे, त्यांनी गोवा सोडू नये. आपल्या पूर्वजांनी पोर्तुगीजाविरुद्ध बंड केलं, बंडाची मोठी मालिका आहे, आणि त्यांनी गोवा आपल्यासाठी सुरक्षित ठेवला. आजही कोणी सत्ताधारी असो, जर आपला गोवा आपल्याला प्रिय आहे आणि आपण तो सुरक्षित ठेवला पाहिजे, तर गोवा सोडून जाता कामा नये. ती पळपुटेपणा होईल. इथं राहून आपल्याला त्याला संघर्ष करावा लागणार आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी. तर ह्याच मुद्द्यावरती आजची ही चर्चा आम्ही आटोपती घेणार आहोत. गोवा जर सांभाळायचा असेल तर गोयकारांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे, गोयकारांनाच संघर्ष करावा लागणार आहे, आणि प्रसंगी या राज्यसत्तेच्या विरोधात आपल्याला संघर्ष करून, आपल्याला भांडून आमचं गोयकारपण राखून ठेवावं लागणार आहे. सरांनी वेगवेगळ्या विषयावरती माहिती दिली. माझं आव्हान आहे गोवन वार्ता लाईव्ह तर्फे की जे लिगल फ्रेटर्निटीमध्ये आहेत, जे कायदे तज्ज्ञ आहेत, ज्येष्ठ वकील आहेत, त्या सगळ्यांनी या गोवा सांभाळण्याच्या संदर्भात ज्या काय त्रुटी आहेत, त्या त्रुटीच्या संदर्भात सरकारकडे वेगवेगळ्या गोष्टी मांडण्याची गरज आहे, सरकारला ॲडवाईस करण्याची गरज आहे. आणि या त्रुटी दूर करून जर खरोखरच नीज गोयकारांना, या गोयकारांना किंवा या गोव्याच्या जमिनी जर शाबूत ठेवता येणं शक्य आहे, तर ती गोष्ट आज प्राधान्यानं होण्याची गरज आहे. आज ज्या पद्धतीनं नॅशनल इंटरेस्टचं नाव देऊन जे वेगवेगळे प्रकल्प सुरू आहेत, त्याच्यात मोपा विमानतळ असेल, त्याच्यात MPTचं प्राधिकरण करणं असेल, या सगळ्या गोष्टी जर अशा सुरू राहिल्या तर मात्र आपण गोयकार कधी त्या सगळ्या प्रवाहातनं वाहून जाणार हे काही सांगता येणार नाहीत. कालच मोपा विमानतळाच्या संदर्भात एक सभा झाली ग्रामस्थांची. त्या सभेत एक ग्रामस्थ उठला आणि तो म्हणाला की मला कुठल्याही पर्यायांचा विचार करायचा नाही, माझी जमीन मी माझ्याचकडे ठेवणार आणि प्रसंगी हातात तलवार घेऊन लढणार. परंतु जर हातात तलवार घेऊन जर आपल्याला लढावं लागलं, या लोकशाही राज्यात हातात तलवार घेणं हे चुकीचं ठरतं. परंतु जेव्हा माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो आणि अस्तित्व शाबूत ठेवण्याचा प्रश्न येतो, तेव्हा हातात तलवार घेणं हे योग्य की अयोग्य हे काळ ठरवणार आहे. तो काळ न येवो आणि ही सगळी परिस्थिती व्यवस्थित जाग्यावरती पडून हे गोवा, हा गोवा आणि गोयकार शाबूत राहो अशी अपेक्षा आम्ही ठेवूया आणि आजची ही चर्चा आटोपती घेऊया. सर, तुमचे खूप खूप धन्यवाद.